हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमी एक वैष्णव गीत किंवा वैष्णव भजन गातो. आज आपण श्रीमती तुलसी महाराणी यांची प्रार्थना गाऊया. तुलसी महाराणी यांना भक्ती देवी पण म्हटलं जातं, ज्या स्वतः भक्ती प्रदान करतात. तर तुलसी महाराणीचं अजून एक नाव आहे वृंदादेवी, आणि वृंदादेवींवर नाव आहे वृंदावन. तर तुलसी महाराणी या राधा आणि कृष्ण यांची भेट घडवून देण्याच्या इव्हेंट मॅनेजर आहेत. त्या सगळं प्लॅनिंग आणि सगळं करतात. त्यामुळे आपण त्यांना प्रार्थना करूया की आम्हाला भक्ती द्या, आम्हाला भगवान श्रीकृष्णांची सेवा द्या. तर आपण प्रार्थना करायला सुरू करूया. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. तर आता आपण प्रार्थना केल्यानंतर तुलसी महाराणींचं कीर्तन गाऊया. नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः राधा कृष्ण सेवा पाओ हे अभिलाषी, नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः. जे तुम्हार शरण लोय ताशा पूर्ण होय, जे तुम्हार शरण लोय ताशा पूर्ण होय. कृपा करी कर तारे वृंदावन वासी, नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः. मोराई अभिलाष विलास कुंजे दियो वास, मोराई अभिलाष विलास कुंजे दियो वास. नयन हे रिबो सदा जुगल रूप राशी, नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः. हे निवेदन धर सखीर अनुगत कर, हे निवेदन धर सखीर अनुगत कर. सेवा अधिकार दिये कर निज दासी, नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः. दिन कृष्ण दासे कोय जे न मोर होय, दिन कृष्ण दासे कोय जे न मोर होय. श्री राधा गोविंद प्रेमी सदा येन भासी, नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः. तर इथे जे कृष्णदास कवी आहेत ते प्रार्थना करतायत की हे तुलसी महाराणी, तुमच्या चरणांपाशी जो कोण येतो त्याच्या सगळ्या अभिलाषा, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तर माझी अशी इच्छा आहे की मला पण विलास कुंज, जिकडे राधा आणि कृष्ण एकत्र येतात, तिथे मला पण जायचं आहे. आणि काय, विलास कुंजे दियो वास, नयन हे रिबो सदा युगल रूप राशी. माझ्या डोळ्यांसमोर सदा आणि सदा साठी युगल रूप म्हणजे राधा आणि कृष्ण सदा माझ्या डोळ्यांसमोर राहू द्यात.
मग पुढे काय निवेदन धरतात, हे निवेदन धर सखीर अनुगत कर, आणि सखीशी अनुगत कर, माझी ओळख करून दे आणि मला सेवेचा अधिकार दे, ज्याच्यामुळे मी त्यांची सेवा करू शकेन, आणि मला तुझी निजदासी कर, कारण तू कायम नेहमीच राधा आणि कृष्ण यांच्या सेवेत लागलेली असतेस. तर दीनकृष्ण दास पुढे म्हणतात की श्री राधा गोविंदांच्या प्रेमामध्ये मला सदा आणि सदा रममाण असू दे. आणि हे कीर्तन गायल्यानंतर आपण तुलसी महाराणी यांची प्रदक्षिणा करतो, आणि प्रदक्षिणा करता करता हा मंत्र म्हणतो. हा मंत्र काय आहे, यानी कानी च पापानी ब्रह्महत्याधिकानी च तानी तानी प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे, यानी कानी च पापानी ब्रह्महत्याधिकानी च तानी तानी प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे, यानि कानि च पापानि ब्रह्महत्याधिकानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय तुलसी महारानी, जय तुलसी महारानी, तुलसी महारानी जय, तुलसी महारानी जय. वृंदे देवी जय, वृंदे देवी जय, वृंदे देवी जय, वृंदे देवी. आणि आपण परत प्रार्थना करतो. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. हरे कृष्णा. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जीव, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपती, व्यासतीर्थ, ब्रह्मण्यतीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरी, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्रीकृष्ण. हरे कृष्णा. चला भगवद्गीता वाचूया. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हरे कृष्णा. मागच्या सत्रात आपण बघितलं की भगवंतांनी 14व्या आणि 15व्या श्लोकात सांगितलं की तात्पुरते उद्भवणारे जे बदल असतात ते आपण सहन करायला शिकलं पाहिजे, आणि जो सुख आणि दुःखात दोन्ही मध्ये विचलित होत नाही तो नक्कीच मुक्तीसाठी पात्र असतो. तर एकंदर दुसऱ्या अध्यायाचा सारांश सांगायचा तर दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या 10 श्लोकांमध्ये अर्जुन आपली न युद्ध करण्याचे कारण हे काय म्हणतात त्याला रिझनिंग चालू ठेवतो, आणि भगवंतांना शरण येतो आणि म्हणतो की आता मला काही सुचत नाहीये, तर तुम्ही प्लीज मला मार्गदर्शन करा. तर 11व्या श्लोकापासून भगवंत डायरेक्ट आत्म्याचं ज्ञान, आत्मा आणि शरीर याच्यातला भेद सुरू करून त्याला शोक करण्याची काहीच गरज नाही आहे हे ज्ञान चालू करतात. तर आपण या ज्ञानाच्या एकदम सेंटर मध्ये आहोत आता, आणि भगवंत इथे पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहेत की आत्मा कसा कधीही मरत नाही आणि
शरीर हे नेहमी मारले जाते, तर मग याबद्दल मेले जे जे जाणार आहे त्याच्याबद्दल शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. ते आज ना उद्या तू नाही मारलं तर अजून कोणतरी मारणारच आहे. तर बेटर आहे की तू तुझ्या धर्माचं पालन कर, त्यांना मार आणि विजयी हो. तर बघूया आता आपण हे श्लोक काय आहेत. पण हे श्लोक चालू करण्यापूर्वी मी काही मुद्दे मांडू इच्छिते की जे आपल्याला एकदम स्ट्रेट फरक सांगतील आत्मा आणि शरीर याच्यातला, आणि जे श्लोकांमध्ये परत परत हे फरक येणारच आहेत. तर आपण श्लोकांकडे थोडा पॉज घेऊया आणि शरीर आणि आत्मा याच्यातला जो डिफरन्स आहे तो सिंपल याच्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मागच्या सत्रात आपण बघितलेलं आहे की माइंड, बॉडी आणि आत्मा MBA हेच आपण एक चित्र बघितलं होतं. आता आत्म्याचे वैशिष्ट्य स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराला जर आपण डिटेल मध्ये बघणार असू तर आपण हे चित्र बघितलं असेल आपल्या पुस्तकामध्ये. भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकात ते चित्र आहे. तर इथे आपण काय बघतो की हा रथ आहे आणि रथाला 5 घोडे आहेत आणि तिथे 5 घोड्यांचे जे आहेत, प्रत्येक घोडा हा इंद्रियांना ज्ञानेंद्रियांना दर्शवतो आणि त्याच्यानंतर जे लगाम आहे ते आपल्या मनाला दर्शवतं. लगाम कोणाच्या हातात आहे तर बुद्धीच्या हातात आहे आणि जो या रथामध्ये आरूढ झालेला आहे तो आत्मा हे या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारे अनुभव घेत या जगातून प्रवास करत आहे. तर ही अनालॉजी समजायला एकदम सोपी आहे. तर स्थूल शरीर जे आपलं आहे, जी इंद्रिय जी आहेत ती आपली स्थूल शरीराचा भाग आहे, जे आपल्याला बाहेरून दिसतो, ग्रॉस बॉडी ज्याला आपण म्हणतो. तर हे कशाने बनलेलं आहे तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि इथर. इथर किंवा काय म्हणतात त्याला, आकाश, पोकळी, त्यांनी बनलेलं आहे. तर ही झाली आपली ग्रॉस बॉडी जी आपल्याला बाहेरून दिसते. आणि सूक्ष्म शरीर जे आहे ते बनलेलं आहे मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टींनी. ठीक आहे. तर इंद्रिय काय होतात, इंद्रिय या बाहेरच्या वातावरणातून आपण अनुभवतो गोष्टी. आपण एखादी गोष्ट बघतो, एखादी गोष्ट ऐकतो, एखाद्या गोष्टीबद्दल ऐकतो, त्याच्यानंतर कुठला तरी पदार्थ चखतो आणि या सगळ्यातून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असतो. तर हे अनुभव कुठे जातात, आधी ते सपोज आपण एखादी आवडता पदार्थ बघितला असेल, फॉर एक्झाम्पल गुलाबजामुन बघितले, तर काय होतं, आपले डोळे ते रजिस्टर करतात, मग ब्रेन त्याला अनालाइज करतं, बुद्धी त्याला अनालाइज करते आणि मन सांगतं की हा आपला आवडता पदार्थ, आणि आपण सॅलिवेट करतो किंवा आपल्याला असं असं हा हा मस्त असं. किंवा एखाद्या वेळेला आपण जेव्हा चिंच खातो बघा, आंबट चिंच खातो, तेव्हा आपल्याला असं आपोआपच करायला होतं. तर हे याच्यामध्ये मेकॅनिझम कोणाचं आहे तर इंद्रिय अनुभव घेतात, मन आणि बुद्धी त्याला प्रोसेस करतं आणि त्याच्याप्रमाणे आपण रिॲक्ट करतो. तर मनाचं कार्य काय आहे की मन मनाच्याकडे 3 गोष्टी आहेत, थिंकिंग, विलिंग अँड फिलिंग, ज्याला आपण म्हणतो की विचार करणे, इच्छा करणे आणि आपल्या इमोशन्स, भावना व्यक्त करणे. ह्याच्यासाठी मन हा इन्चार्ज आहे. एखादी गोष्ट बघितली की ही आवडती गोष्ट, ही नावडती गोष्ट, हे मला हवं, हे मला नको, असं तसं, हे जे सगळ्या गोष्टी आहेत जे आपण या आपण मनाच्या लेवलला विचार करतो. मग ते कधी कधी काय म्हणतात, आपण ते एक्सप्रेस करत नाही, बाहेर आणत नाही, पण मनाच्या लेवलला मात्र आपण विचार करतो. मग बुद्धीचं काय, बुद्धी ह्या चित्रामध्ये बघितलं तर बुद्धी जो चालक आहे, सारथी आहे, जो या मनाच्या लगामाला धरून आहे. जर बुद्धीने मनाचा लगाम धरलेला असेल तर आपली वाट व्यवस्थित जाईल, पण जर बुद्धीच मनाच्या अधीन असेल तर मग काय खरं नाही, आपलं मन मग ते घोडे कुठे पण धावतील आणि आपण याचा प्रत्यक्षात अनुभव घेतलेलाच आहे. तर मग ह्याला जर समजायला, जर का आपण एक्झामची अनालॉजी घेतली, एखाद्याची एक्झाम जवळ आली आणि मग मन काय सांगतं, ठीक आहे, वेळ आहे, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे, अजून थोडा वेळ आराम कर, अजून थोडा वेळ आराम कर.
मग एक दिवस आधी बुद्धी अचानक जागी होते आणि म्हणते, अरे माझा खूप अभ्यास राहिलाय, चल 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 आता अभ्यासाला बस. मग मन म्हणतं थांब ना अजून थोडा वेळ, 5 मिनिटं मी जरा इकडे तिकडे करतो आणि मग लगेच बसतो. असं जे कॉन्ट्राडिक्टरी होतं. ठीक आहे, मग बुद्धी पण सरेंडर होऊन जाते, म्हणते ठीक आहे चालेल, ओके थोड्या वेळाने बस, चालेल चालेल. आणि मग तर हे बुद्धीचा वेगळा आवाज आणि मनाचा वेगळा आवाज हा आपण अनुभवलेला आहे. तर आणि मग अहंकार कोण आहे, तर अहंकार हा इगो ज्याला आपण म्हणतो. जर कोणीतरी आपल्याला ललकारलं की चल आय चॅलेंज यू, तर त्या चॅलेंजच्या मागे जो अचानक उद्भवून जागा होतो तो अहंकार असतो. अहंकार बेसिकली आपल्याला सांगतो की हे माझं आहे, हे तुझं आहे, हे जे डिस्टिंग्विश करायला आपल्याला अहंकाराचा रोल तिथे येतो. आणि अहंकार हा 2 प्रकारचा असतो. एक असतो मिथ्या अहंकार आणि दुसरा असतो योग्य अहंकार, योग्य किंवा काय म्हणतात ट्रू. एक असते फॉल्स इगो आणि दुसरा असतो ट्रू इगो. तर फॉल्स इगो आपल्याला भौतिक जगातच्या गोष्टींमध्ये अडकवतो की बाबा हे माझं घर आहे, हे माझं आहे, हे माझं 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 माझ्या माझ्या जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉल्स इगो हा अडकवतो. आणि जो खरा इगो आहे, खरा इगो काय आहे, जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास. तर जेव्हा आपण कृष्णाचे नित्य दास आहोत या भावनेने जेव्हा आपण काम करतो तर दॅट इज ट्रू इगो. तर इगो, तर जेव्हा आपलं शरीर सुटतं तर काय होतं की जे स्थूल शरीर आहे, ग्रॉस बॉडी, जी अर्थ वॉटर एअर फायर इथरनी बनलेली आहे, ती बॉडी इथेच राहते. पण माइंड, इंटेलिजन्स आणि इगो या 3 गोष्टी आत्म्याला हे करून त्या निघतात. तर जे आपण जे या आयुष्यात अनुभव घेतो ते सगळे अनुभव आपल्या सोबत पुढच्या जन्माकडे, पुढच्या स्थित्यंतर जे होतं ते पुढच्या शरीराकडे वाटचाल करण्यामध्ये आपलं मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टी आपल्या सोबत पुढे निघतात. तर हे 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 आपण आता बघितलं. तर आता आपण पुढची तत्व बघूया. तर आता आपण आत्म्याची वैशिष्ट्ये बघूया. तर वरच्या चित्रामध्ये आपण बघितलं की मन, बुद्धी आणि अहंकार आणि इंद्रिय या सगळ्याचा खेळ चालू आहे. पण मग याच्यात आत्म्याचा काय रोल आहे, तर आत्मा याच्यात खूप मोठा रोल करतो. कारण जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत शरीर ऍक्टिव्हेटेड आहे, किंवा जसंच शरीरातून आत्मा निघून जाईल तर ते डिऍक्टिव्हेटेड होऊन जाईल, किंवा इट विल बी ओनली अ लंप ऑफ मॅटर. तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो की कॉन्शियसनेस किंवा चेतना. आपल्याला ज्या जाणीवा होतात, इंद्रियांना किंवा मनाला किंवा बुद्धीला जे काही जाणीवा होतात त्या का होतात, तर कारण त्या शरीरामध्ये आत्मा आहे. त्या रथामध्ये जोपर्यंत आत्मा आरूढ आहे तोपर्यंत या गोष्टी फंक्शनल राहणार आहेत. जसाच शरीरातून आत्मा निघून जाईल तसंच इट विल बी जस्ट ओनली अ लंप ऑफ मॅटर. तर हा पहिला मुद्दा झाला की चेतना किंवा कॉन्शियसनेस. त्याला आमचे गुरु सांगतात की कॉन्शियसनेस इज द हार्ट ऑफ कॉन्शियसनेस इज द प्रूफ ऑफ प्रेझेन्स ऑफ सोल, की सोल आहे म्हणून कॉन्शियसनेस आहे. ठीक आहे. तर सगळं काही जर आपण बघितलं की डेड बॉडी मध्ये एक डेड बॉडी आहे, त्या डेड बॉडी मध्ये हार्ट आहे. त्या हार्टला जर एक्सटर्नली पंपिंग दिलं तर ते शरीर चालू होणार आहे का, पुन्हा जिवंत होणार आहे का, तर नाही. इट इज नॉट पॉसिबल. बरोबर ना. त्याच्यानंतर सपोज एखादं ऑर्गन नॉन फंक्शनल झालंय एखाद्या शरीरा, म्हणून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जसं हार्टचा एक्झाम्पल, हार्टला एक्सटर्नली पंपिंग देऊन हार्ट चालू होणार आहे का, नाही. इट इज नॉट पॉसिबल. तसं इतर कुठल्याही अवयवांना बाहेरून आपण हे दिलं, त्याला चालू ठेवायला हे केलं एक्सटर्नली, तर पॉसिबल आहे का, इट इज सायंटिफिकली नॉट पॉसिबल. शास्त्रज्ञांनी आजपर्यंत एवढा रिसर्च केलाय, बट दे आर स्टील नॉट एबल टू ब्रिंग लाईफ in a dead body. It is only done by
God himself, because he is the one who is capable of sending the soul into a body. ठीक आहे. तर दुसरा मुद्दा आहे की शरीराची वाढ होते. जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत शरीरामध्ये आपण वाढ, ग्रोथ बघतो. ठीक आहे. तर हे आपल्याला पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत एक्सप्लेन करतील की कशी म्हणजे डेड बॉडी जर का इथे चित्रामध्ये आपण बघितलंय की हे झाड आहे, हे एकदा मेलं की ते एकदा मेलं, मग त्याच्यामध्ये वाढ कुठल्याच प्रकारे होणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे की हृदय हे शरीरातील सर्व शक्तींचे आसन आहे. असं का बरं म्हटलंय? तर हार्ट इज द सीट ऑफ ऑल एनर्जीज. तर शरीर आपलं हे तांबड्या रक्तपेशी बनवतं, बरोबर? ते जोपर्यंत बनवतं, जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच ही प्रोसेस होते. जेव्हा का एकदा का शरीरातून आत्मा निघून गेला तर ही प्रोसेसच स्टॉप होऊन जाते आणि देर इज नो मोर प्रोडक्शन ऑफ RBCs. So who is responsible for production of RBCs is the soul who is sitting on the near the region of the heart. आता हे कसं प्रूव्ह होईल की हार्टच्याच रिजन मध्ये आहे? तर सिंपल आहे. जेव्हा आपण माझं माझं करतो बघा, माझं आहे, तर तिथे आपण डोक्याला किंवा अजून कुठे हात लावत नाही. अरे हे माझं आहे सांगायला आपला हात नॅचरली हृदयाकडेच जातो. याचा अर्थ की तिथेच आपण मी म्हणजे हा आत्मा हा तिथेच हृदयातच आहे हे आपण न कळत आपण सिद्ध करतो. तर इथे आपण बघणार आहे आत्म्याचं वैशिष्ट्य काय आहे की ते सच्चित आणि आनंद असं आहे. सच्चित आनंद स्वरूप आहे. तर म्हणून याचं प्रूफ काय आहे की ते सच्चित आणि आनंद आहे? तर त्याचं प्रूफ आहे क्वेस्ट फॉर नॉलेज. आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान घेण्याची, कुठल्याही प्रकारचं ज्ञान घेण्याची उत्सुकता का असते? कारण आपण आत्मा आहोत. वी आर ऑलवेज इन सर्च ऑफ ट्रूथ, इन सर्च ऑफ नॉलेज. चित्त आहोत आपण. वी आर ऑलवेज अलाइव्ह किंवा कॉन्शियसनेस, जो मुद्दा आपण वरती बघितला. आणि आनंद, तर आपण कायम आनंदी राहण्याचा आपला प्रयत्न असतो, कारण हा आत्म्याचा गुणधर्म आहे. ठीक आहे. आणि हेच कारण आहे की म्हाताऱ्या माणसाला पण तरुण वाटतं. का बरं वाटतं? कारण आत्मा हा निरंतर तरुण आहे. आत्मा हा कधीच म्हातारा होत नाही. त्यामुळे कुठल्याही शरीरात जरी आत्मा असला तरी आत्म्याला कायम तरुण असल्यासारखंच वाटतं. आणि तिसरं आहे की अमरत्वाचा शोध. आपण शाश्वत आहोत. आपण कायम अस्तित्वात आहोत. शरीर सुटलं तरी आपण सुटत नाही. म्हणूनच आपल्याला अमर व्हायची एक हे असते की मी मरणारच नाही असं आपलं हे असतं. तर महाभारतामध्ये एक गोष्ट येते, यक्ष प्रश्न जेव्हा विचारले जातात युधिष्ठिर महाराजांना, तर ते आश्चर्याची गोष्ट काय, सगळ्यात मोठ्या आश्चर्याची गोष्ट काय? तर तेव्हा युधिष्ठिर महाराज सांगतात की सगळ्यात मोठ्या आश्चर्याची गोष्ट ही आहे की मी माझ्या वाडवडील जे आहेत, जे माझे पूर्वज आहेत, त्यांना मी जाताना बघितलंय, शरीर सोडून जाताना बघितलंय. आणि माझे मित्र परिवारातल्या काही लोकांनाही हे शरीर सोडून जाताना बघितलंय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मी कधीच इथून जाणार नाही. मी कधीच शरीर सोडणार नाही किंवा माझा मृत्यू कधीच होणार नाही. ही जी भावना आहे ही कशामुळे येते? ही येते कारण आपण आत्मा आहोत आणि आपण शरीर नाही आहोत. जर का आपण शरीर असतो तर शरीर इज एनिवेज डेड. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणजे आत्माच्या प्रेझेन्समुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. आणि काय म्हणतात, अजून अमरत्वाच्या शोधासाठी अजून एक स्टोरी येते, तर वॉल्ट डिझनीची स्टोरी येते. तर वॉल्ट डिझनीने काय केलेलं,
त्याच्याकडे भरपूर पैसा होता, तर त्यांनी असे सायंटिस्ट नेमले होते आणि त्यांनी असं फंडिंग केलेलं की तुम्ही असं काहीतरी शोधा की ज्याच्यामुळे माझा मृत्यू कधीच होणार नाही. तर पाहिजे तर तुम्ही काय म्हणतात त्याला, माझी बॉडी फ्रीज करून ठेवू शकता आणि मग केव्हा तुम्हाला असं मिळेल हेच सोल्युशन, तर मग त्यात तुम्ही मला पुन्हा जिवंत करू शकाल. आणि मग अशी आपण अजून कितीतरी मनोरुग्ण मेंटल डिसऑर्डर्स बघतो, ज्याच्यामध्ये लोक ऍक्च्युअली डेड बॉडीज ठेवतात किंवा डेड बॉडीजशी हे करतात. तर दॅट इज अ काइंड ऑफ अ इलनेस, मेंटल इलनेस, की नाही ही व्यक्ती गेलीच नाहीये म्हणून त्याला त्याची डेड बॉडी ठेवून देतो. तर हे सगळं काय आहे? अमरत्वाचा शोध किंवा अमरत्वाची भावना कुठून येते? ही आत्म्याकडून येते, कारण आत्मा हा कधीच मरत नाही किंवा कधीच मारला जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आता आपण अजून सिंपल गोष्टी बघूया, की आपण ग्रॅमॅटिकली जर एखादी वस्तू बघतो, की म्हणतो माझं पेन आहे, माझं शरीर आहे, माझे हात आहेत, माझे पाय आहेत, माझं मन आहे, तर हे सगळं काय सांगतं की हे मी या सगळ्यापासून वेगळा आहे. मी हात आहे असं नाही बोलत आपण, हे मी हात आहे, मी पाय आहे असं आपण कधीच नाही म्हणत. आपण म्हणतो माझा हात आहे, माझा पाय आहे. तर हे बेसिक ग्रॅमॅटिकली आपण समजू शकतो की हे आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. तर नेक्स्ट पॉइंट असा आहे की मृत्यू झाल्यावर आपण काय म्हणतो, लोकल लँग्वेज मध्ये जेव्हा आपण अरे त्यांनी शरीर सोडलं, म्हणजे काय, तो शरीरापासून वेगळा आहे, तो कुठेतरी दुसरीकडे गेला आहे. आता आपलं हे शरीर इथे सोडून तो गेला, ती गेली असं आपण म्हणतो. मग त्याच्यानंतर एक सायंटिफिक असं हे बघूया की एकदा ही रिसर्च केला न्यूरो सायंटिस्टनी की न्यूरो ट्रान्समिशन कसं होतं. तर त्यांनी काय केलं, एक्सटर्नल इम्पल्स प्रोव्हाइड केला आणि एक्सटर्नल इम्पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर हात उचलला गेला, पाय उचलला गेला. तर हे कशामुळे झालं, तर ते नर्व सिग्नल्स पाठवले गेले एक्सटर्नली इलेक्ट्रिक इम्पल्सनी. तर ह्याच्यातून आपल्याला काय समजतं की बाहेरून इम्पल्स दिल्यावर एखादी ऍक्शन होते. तर ती बाहेरून इम्पल्स देणारी व्यक्ती कोण आहे, तर ते आत बसलेला जो आत्मा आहे तो इम्पल्स देतो आणि त्याच्यामुळे माइंड ब्रेन किंवा इंद्रिय जी ऍक्शन घेतात ते त्या बसलेल्या आत्म्यामुळे तो इम्पल्स प्रोव्हाइड केला जातो. कारण अजून तर काही बाहेरून हे करत नाही ना, काही लावलेला नाहीये शरीराला. तर तो जो बसलेला आत्मा आहे तो या इम्पल्स जे न्यूरो ट्रान्समिशन साठी जे एक्सटर्नल फोर्स लागतो टू ट्रान्समिट अन इम्पल्स, दॅट इज गिवन बाय द सोल. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे फोबियाचा. आता आपण बघितलंय की बऱ्याच लोकांना अकारण कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटते आणि ती भीती इतकी तीव्र असते की त्यांना त्याच्यासाठी औषधं वगैरे घ्यावी लागतात. तर तो फोबिया कुठून आला बरं, तर त्या पूर्वजन्मातल्या जे संस्कार असतात, पूर्वजन्मी काहीतरी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याची भीती वाटते. कधी कधी आपण बघतो की लोकांना पाण्यात उतरायची भीती वाटते, पाण्यापासून भीती वाटते. तर कदाचित असं झालेलं असेल की त्यांचा पाण्यात बुडून वगैरे मृत्यू झाला असेल, या कारणासाठी म्हणून मग त्यांना पाण्याची भीती वाटू शकते. कधी कधी लोकांना उंचीची भीती वाटते. तर ही सगळी कारण आहेत की ते आत्म्याचं असण्याचं प्रूफ आहे की आत्मा आहे आणि आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये मायग्रेट झाला आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो डेजावू एक्सपिरियन्स, किंवा एखादा असा अनुभव असतो की असं वाटतं की अरे मी इथे ह्याच्या आधी कधीतरी आलोय, किंवा हे ना मी असं कधी ह्याच्या आधी तरी अनुभव घेतलाय. तर हे कधी होतं, तर हे कशामुळे होतं, तर आपण पूर्व जन्मात कधीतरी
कुठल्या तरी दुसऱ्या काळात तो अनुभव ऍक्च्युली घेतलेला असतो आणि तो अनुभव आपल्या मनामध्ये रजिस्टर झालेला असतो आणि ते कॅरी फॉरवर्ड केलं जातं पुढच्या जन्मामध्ये. तर ह्याच्यातून पण सिद्ध होतं की आत्मा हा शरीर बदलतो. नंतर रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म, रिइन्कार्नेशनच्या स्टोरीज आपण कितीतरी बघितल्यात, कितीतरी युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतील ज्याच्यात असं सांगतात की की म्हणजे एक व्यक्ती होती, त्यांनी आपला मृत्यू झाला त्यांचा काही कारणाने आणि मग ते दुसऱ्या घरात जन्माला आले आणि मग ते छोटस बाळच सांगतं की अरे ही व्यक्ती मी आहे, हा माझा नवरा आहे, हे माझं घर असं आहे, इथे इथे असं आहे, असं असं करून ते पूर्ण डिस्क्राईब करतात काही लोक आपल्या मागच्या जन्मातले अनुभव. तर हे पण काय सिद्ध करतं की आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आणि त्याचबरोबर काही लोकांना आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स किंवा एकदम मृत्यूच्या जवळचा अनुभव येतात. काही लोक आपल्याला सर्जरी स्वतः बघतात, म्हणजे सर्जरीच्या वेळेला अॅनेस्थेशिया दिला जातो आणि मग ते असे आउट ऑफ बॉडी जातात आणि मग ते बघतात, अनुभवतात की काय चाललंय आपल्या शरीराबरोबर. सगळेच जण नाही करू शकत पण काही जणांचा असा अनुभव असतो. तर हा अनुभव कशामुळे की आपलं शरीर, म्हणजे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा शरीरातून बाहेर निघतो. आणि तसंच मृत्यूच्या जवळचा अनुभव, नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, या दोन आहेत. ह्याच्याबद्दल पण भरपूर रिसर्च आहे आणि भरपूर माहिती याच्याबद्दल मिळेल. पण ह्याच्यातून सिद्ध काय होतं की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा शरीर सोडून जाणारच आहे. त्याच्यानंतर कुठलाही आपला एखादा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर न्यूजपेपर मध्ये बातमी काय येते की एवढे लोक गेले, अशी नाही बातमी येत की एवढ्या कोटींचं नुकसान झालं, एवढं फ्युएल किंवा एखादं समजा विमान क्रॅश झालं तर काय बातमी येते, एवढे 58 जे काय म्हणजे लोक असे गेले. पण अशी बातमी नाही येत की एवढ्या कोटींचं विमान गेलं, एवढं पेट्रोल गेलं, एवढं वाया गेलं. अशी बातमी कधीच येत नाही, कारण आत्मा महत्वाचा आहे, शरीर हे दुय्यम आहे. आणि एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी शरीरात जेवढं द्रव्य आहे, म्हणजे जेवढं केमिकल व्हॅल्यू आहे शरीराची, ती कॅल्क्युलेट केली आणि त्याची किंमत आली जवळपास 110 रुपये. तर आपल्या शरीराची किंमत ही फक्त 110 रुपयेच आहे. आणि पण त्याच्याही पेक्षा मोलाचा आहे आतमधला आत्मा, जो आहे म्हणून सगळं काही चालू आहे. तर आता आपण पुढे या 1 ते 16 श्लोक आपण बघितले, 11 ते 16, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ऑलरेडी काही प्रमाणात कव्हर झाल्यात. पण आता पुढचे जे श्लोक येणार आहेत त्याच्यामध्ये एकदम डिटेल मध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत. तर बघूया आता आपण भगवंत काय म्हणतात ते. भगवंत म्हणतात, अविनाशी तू तद्विद्धीं तेन सर्वमिदं ततं विनाशम अव्यस्य अस्य न किंचित कर्तुम अर्हति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. तात्पर्य, या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही, म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या वरच्या आग्राच्या एका दशसहस्रांशा इतके आहे असे सांगण्यात येते. याची पुष्टी श्वेताश्वतर उपनिषदात 5.9 मध्ये करण्यात आली आहे.
बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञेयः स चानत्याय कल्पते. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. या प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्र शतभागस्य शतांशः सादृशात्मकः जीवः सूक्ष्मस्वरूपोऽयं संख्यातीतो हि चित्कणः. आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आहेत व त्याचे परिमाण किंवा आकार हे केसाच्या अग्रभागाच्या 1 सहस्त्र अंशा इतके आहे. बघा, म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांनी किंवा शास्त्र हे इतकं परफेक्ट आहे की सायंटिस्ट हे मेजरमेंट करू शकत नाहीत. का करू शकत नाहीत? कारण सायंटिस्टनी जे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ते मॅटरचे आहेत, ते बनलेत मॅटरचे. तर मॅटरनी स्पिरिट नाही आयडेंटिफाय करतायत. स्पिरिटसाठी स्पिरिटच लागतं आणि स्पिरिच्युअल नॉलेज किंवा आध्यात्मिक ज्ञान हे याच्यासाठी असतं की परमात्म्याकडूनच आत्म्याचं ज्ञान दिलं जातं. आणि तर आता मी डायग्रेस होत नाही, तर हे महत्वाचं आहे की आत्म्याबद्दलचं हे सूक्ष्म ज्ञान हे फक्त परमात्माच देऊ शकतो. आणि हे आपल्या वैदिक साहित्यात उपनिषद आणि भगवद्गीता, वैदिक साहित्य, शास्त्र याच्यातून आपण जाणू शकतो. तर त्याचं अध्ययन करणं म्हणूनच महत्वाचं आहे. तर आता पुढे प्रभुपाद काय सांगतात ते बघूया. व्यक्तिगत आत्मारूपी चित्कण हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कण आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतनेविरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मंडूक उपनिषदामध्ये 3.1.9 आण्विक जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. एषाणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्रमाणः पंचधा संविशेषः प्राणौश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा. आत्म्याचा आकार परमाणु रूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. हा परमाणु रूप 5 प्रकारच्या प्राणात म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान यात तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोचर होतो. विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे. तर इथून आपल्याला स्पष्ट समजतं की आत्मा हा हे जे 5 वायू आहेत,
प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान हे एका फाउंटन प्रमाणे पूर्ण शरीरभर त्यांचा प्रसार चालू असतो आणि त्यामध्ये आत्मा हा तरंगतो आहे आणि हठयोगाद्वारे प्राणायाम आणि आसन योगासनाद्वारे या आत्म्याला मुक्त करणे हा त्याच्या मागचं प्रयोजन आहे, ना की आपलं काय म्हणतात बॉडी फिटनेस. आणि आजकाल जे आपण बघतो जे प्रकार योग या शब्दाचा पूर्णपणे वियोग झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा जो खरा उद्देश आहे तो कुठेतरी लांब गेला आहे. तर तिथे आपण जाऊया नको आणि पुढे याच्याबद्दल अजून काय आत्म्याबद्दलचं ज्ञान जे प्रभुपाद देणार आहेत ते आपण बघूया आता काय म्हणतात ते. प्रभुपाद पुढे सांगतात, म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकतो. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मंडूकोपनिषदाप्रमाणे हा अणुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अणुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अणुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी सुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याचा असा अणुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंगे आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. भगवंत पुढे सांगतात, अन्वंत इमे देहो नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. तात्पर्य: स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षांनंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यता नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे आणि तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचं तर दूरच आहे. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत कालासाठी रक्षण करणेही शक्य नाही, रक्षण करता येत नाही.
परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीरे प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराच्या पालन पोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यानंतर तत्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. तर इथे भगवंत काय सांगतायत की हा तर काळाचा प्रश्न आहे. शरीर तर तसं पण मारलंच जाणार आहे. तर शरीर तू या काय म्हणतात युद्धाचा चान्स घे. क्षत्रिय या नात्याने तुझं धर्म आहे युद्ध करणं. तर शरीर हे तसं पण शरीराचा विनाश होणारच आहे. भले तो आज होईल, उद्या होईल, 100 वर्षांनंतर होईल. हा काळाचा प्रश्न आहे की कधी त्याचा मृत्यू होईल. पण शरीराचा मृत्यू हा निश्चित असल्यामुळे तू आपल्या धर्मतत्वाचं पालन कर. धर्म कधीही सोडू नकोस आणि म्हणून तू युद्ध कर. भगवंत पुढे सांगतात, य एन वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य, जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते, ते केवळ शरीरच असते. ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंस्यात् सर्वभूतानि, कुणाचीही हिंसा करू नका, हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकारविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंड संहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले आहे. तर या श्लोकात भगवंत सांगतायत की आत्म्याला कोण कसा मारील आणि आत्म्याला जर का एखाद्याला वाटत असेल की तो आत्म्याला मारू शकतो तर तो अज्ञानात आहे. तर याचा अर्थ हा नाही की आपण चला उठून आता सगळ्यांना मारत सुटूया. तर ते शरीराची हत्या करणं होतं. जीवात्म्याची हत्या कोणीही करू शकत नाही. आणि तसंच जर कोणी उगाचच विनाकारण उठून हत्या केली तर तो कोण ठरतो? टेररिस्ट ठरतो. आणि ते काय म्हणतात, जसं आपण आपल्या लहरी खातर कुठल्याही पशु प्राण्यांनाही मारू नये. कारण काय आहे की जर का आपण एखाद्याची एक प्रोग्रेस असते, एक काहीतरी डिझायर घेऊन आपण जन्माला येतो आणि ती डिझायर पूर्ण करण्याकरिता आपला जन्म असतो. जर का मध्येच त्याला हत्येमुळे काय होतं, ब्रेक लागतो त्या जर्नीला आणि मग पुन्हा त्या व्यक्तीला जन्म घ्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचा जो मुक्तीचा जो काळ आहे, त्या पर्टिक्युलर शरीरातून मुक्त होण्याचा जो काळ आहे तो हिंडर होतो. आणि त्याच्यामुळे हे भगवंतांच्या राज्यात तर हे दंडनीय आहेच.
आणि सरकारच्या नियमानुसार पण गव्हर्नमेंटच्या नियमानुसार पण तुम्ही उठून कोणाचाही हत्या केली तर ते दंडनीयच आहे. ठीक आहे. तर आपण जी पशु प्राण्यांची पण हत्या करतो की त्यात काय आहे, मला त्याचं शरीर खायचंय म्हणून मी खातो, तर त्याच्या मागे मांस आपण जे म्हणतो तर ते त्याच्या मागे होतं की माझी संमती आहे. कशाला संमती आहे, तर नेक्स्ट टाइम मी बकरा होईन किंवा मी कोंबडी होईन किंवा मी कुत्रा मांजर जे पण आहे ते मी बनीन, आणि ही व्यक्ती जी आता नेक्स्ट ज्या प्राण्याला मी आता खातोय तो प्राणी नंतर मला मारेल आणि मला खाईल, या गोष्टीसाठी माझी संमती आहे. माझी संमती आहे. आणि हे जाणून सुद्धा मी हत्या करतो आहे का, तर माझ्या जिभेवर नियंत्रण नाही. ठीक आहे. तर हा वेगळाच विषय आहे, तिथे आपण नको वळूया. आपण पुन्हा आत्म्याकडे परत येऊया. तर भगवंत पुढे आत्म्याचा अजून एक कॅरेक्टरिस्टिक सांगणार आहेत, ते आपण आता पुढे बघूया. न जायते म्रियते वा कदाचिन्न भूत्वा भविता न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. तात्पर्य: गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कूटस्थ किंवा स्थिर म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्याच्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नाही, परंतु तो एका भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे, आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाहीत. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजेच मुले बाळे आहेत, व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच आहेत, आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळे ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्यांच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे असतो. तर इथे महत्वाचे 2 मुद्दे आहेत. पहिला म्हणजे 2 किंवा 3 मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे की आत्म्याचा ना जन्म होतो ना मृत्यू होतो. जातस्येहि ध्रुव मृत्यू. कोणत्याच वेळी आत्म्याचा जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही. ठीक आहे. दुसरा पॉइंट असा आहे की पण शरीरामध्ये 6 प्रकारचे बदल होत असतात. तर कुठले ते 6 प्रकारचे बदल म्हणजे, पहिलं म्हणजे शरीर जन्म घेतं
मातेच्या गर्भातून जन्म घेतं, त्याची वाढ होते. दुसरं म्हणजे त्याची वाढ होते. तिसरं म्हणजे हळूहळू त्याची झीज होते. चौथं म्हणजे ते आत्मा म्हणजे शरीर दुसऱ्या शरीरांना जन्म देऊ शकते. आणि पाचवं म्हणजे शरीराचा मृत्यू होतो. ठीक आहे, तर हे शरीरातील होणारे बदल आहेत. मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्याच्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात आणि हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी ते लुप्त होते. हे 6 प्रकारचे बदल आहेत. ठीक आहे, पण आत्म्यामध्ये हे कुठलेच बदल होत नाहीत. ठीक आहे, शरीर जसं वृद्ध होतं तसं आत्मा कधीही वृद्ध होत नाही. म्हणून आपण जो वरती मुद्दा बघितला होता की म्हाताऱ्या माणसांना सुद्धा तरुण वाटतं. का तर आत्मा हा चिरतरुण आहे. आत्मा कधीच वृद्ध होत नाही. आत्मा हा सनातन आहे, कायम आहे. आणि त्याचा जो धर्म आहे त्याला म्हणतात सनातन धर्म. तर वृक्ष आणि क्षीण होत नाही, त्याप्रमाणे आत्मा क्षीणही होत नाही. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले ही काय असतात? मुलं असतात. ती सेम शरीरातून जन्म घेतात म्हणून ती सेम दिसतात. पण याचा अर्थ हा होत नाही की ते स्वतंत्र जीवात्मे असतात. दे आर इंडिव्हिज्युअल, डिफरंट इंडिव्हिज्युअल सोल्स. तर इथे आई बाबांसाठी हा मुद्दा आहे की तर त्यामुळे आपण आपल्या अपेक्षा त्या मुलांवर थोपू शकत नाहीत. ते स्वतंत्र जीवात्मे आहेत. ते त्यांचं स्वतंत्र जन्म आणि स्वतंत्र मृत्यू आणि त्यांचं स्वतंत्र जीवनाचा त्यांचा एक पाथ आहे. त्याच्यावर आपण आपल्या इच्छा आणि आकांक्षा लादू शकत नाही. ठीक आहे, आणि ते ते आपला स्वतंत्र पाथ शोधतील आणि त्याच्याप्रमाणे ते त्यांच्या कर्मफलाप्रमाणे ते त्यांचं आयुष्य जगणार आहेत. आपली जबाबदारी ही फक्त त्यांना सांभाळण्यापर्यंतच आहे. ते एक वैष्णव म्हणून आपल्या घरात, भगवंतांचा एक अंश म्हणून आपल्या घरात ती व्यक्ती आलेली आहे. तिचे व्यवस्थित पालन पोषण करणे ही एवढीच आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्या पलीकडे त्याच्या याच्यात कुठल्याही प्रकारचा इंटरफिअरन्स आपण केला नाही पाहिजे. ठीक आहे, तर आता पुढे काय आहे ते पुढचे मुद्दे आपण बघूया. तात्पर्यामध्ये पुढे प्रभुपाद सांगतात की कठोपनिषदातही 1.2.18 मध्ये याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चिन्याय कुत निश्चय बभूव कश्चित अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे. पण या श्लोकामध्ये एक विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. याचा अर्थ आहे विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. तर आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनायुक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही. तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे हे आपण जाणू शकतो. त्याचप्रमाणे सर्व शरीरामध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे. कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपली वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशाद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अणुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा.
तर या सेक्शन मध्ये प्रभुपादांनी 2-3 मुद्दे मांडलेत की एक म्हणजे विपश्चिन हा शब्द आहे. विपश्चित म्हणजे विद्वान आहे. आत्मा हा विद्वान आहे, पूर्ण ज्ञानमय आहे, पण तो भौतिक संपर्कात आल्यामुळे त्याच्या ज्ञानावर एक आवरण, भौतिकतेचं एक आवरण चढलं आहे. ज्या वेळेला आपण ते आवरण हटवू त्यावेळेला आपण पूर्ण काय म्हणतात, पूर्ण ज्ञानयुक्त होऊ. पण याचा अर्थ हा होत नाही की आपण भगवंत होऊ. भगवंत आहेत, ते सूर्याप्रमाणे आहेत, पण आपण कोण आहोत? सूर्यातून निघणाऱ्या छोटे छोटे स्फुल्लिंग आहोत, छोटे छोटे पार्टिकल्स आहोत. तर आपण पूर्ण भौतिकतेचा ढग जेव्हा निघून जातील तेव्हा आपण पूर्ण चेतनायुक्त होऊ. पण तरी सुद्धा आपण पार्टिकल्सच राहू. आपण सूर्य बनणार नाही. ठीक आहे. आणि भगवंत जे आहेत, दुसरा मुद्दा असा आहे की भगवंत जे आहेत त्यांना पूर्ण वर्तमान, भूत, भविष्य या सगळ्याच ज्ञान भगवंतांना असतं, पण तेवढं ज्ञान जीवात्म्याला नसतं. तर हे सूक्ष्म अणुरूप आहे आत्मा आणि परमात्मा हे विभू आत्मा आहे. ठीक आहे. तर पुढे काय म्हणतात ते बघूया. याची सुद्धा कठोपनिषदात 1.2.20 मध्ये पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. आणोरणीयान महतो महीयान मास्य जानतो निर्हितो गुहायं तमकृतुः पश्यति वितशोको धातुः प्रसादान्मिह मात्मनः. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अणुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्याकडून ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तर इथे मुद्दा असा आहे की परमात्मा आणि जीवात्मा दोघेही हे एकाच शरीरामध्ये उपस्थित आहेत आणि भगवंत सगळं काही जाणतात, पण अणुरूप जीवात्मा हा सगळं काही जाणत नाही. म्हणून त्यांनी जे सगळं काही जाणतात अशा भगवंतांकडून ज्ञान घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण भगवद्गीतेचे अध्ययन करणं गरजेचं आहे, कारण ती साक्षात भगवंतांची वाणी आहे. तर आज आपण इथेच थांबूया. हरे कृष्णा. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे.